या मंगळवार पेठेमध्ये ज्यांनी आयोजन आणि नियोजन करत असताना नवबुद्ध तरुण मंडळ, हजरत गोशिया मस्जिद, अष्टप्रधान मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, कानिपनाथ मित्र मंडळ, लोकसेवा तरुण मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, सन्मित्र तरुण मंडळ, भारत मित्र मंडळ, पंचशील मित्र मंडळ, शेख वॉरियर्स आणि त्याचबरोबर यामध्ये विनीतमध्ये असणारे महेश कसबे सर आणि त्यांची टीम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे लवजी क्रांती मोर्चाचे लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट निखिल गडकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे प्राध्यापक सागर सोनकांबळे सर, प्राध्यापक दगडू सोनकांबळे सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे विविध संस्था, संघटना, पक्ष, मित्रमंडळ यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते आणि अण्णाभाऊ साठेवरती जीवापाड प्रेम करत असताना त्याची साक्ष देणारे पडत्या पावसात या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांनो, माझ्या बहादर सैनिकांनो, लहू सैनिकांनो, आंबेडकरी सैनिकांनो, भीम सैनिकांनो, आज या ठिकाणी मंगळवार पेठेमध्ये जो कार्यक्रम होत आहे, असं तुम्हाला वाटतं की मंगळवार पेठेमध्ये कार्यक्रम होत आहे, पण मी म्हणतोय सदाशिव पेठेच्या उरावर बसून तुम्ही तो मंगळवार पेठेमध्ये कार्यक्रम घेत आहे। पुण्यामध्ये जय भीम जर म्हणलं, जय भीम, समोरचा माणूस जय भीम जर म्हणला तर पुण्याचं वातावरण असं आहे का तर समोरचा माणूस म्हणतो हा बोला ना, बोला बोला बोला, म्हणजे एवढी या ठिकाणी दहशत आहे। या दहशतीला 2500 वर्षाची जी दहशत होती साहित्य क्षेत्रातली, ज्यांनी मोडीत काढली आणि जे भारतातले एकमेव साहित्य सम्राट आहेत, ह्या अण्णाभाऊ साठेच्या पावन स्मृतीस या ठिकाणी मी विनम्र अभिवादन सुरुवातीलाच करतो। आज या ठिकाणी महापुरुषाच्या जयंत्या वेगवेगळ्या शहरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजऱ्या केल्या जात आहेत, पण बांधवांनो, आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही महापुरुषाची जयंती का साजरी करतोय किंवा कोणाची जयंती साजरी करायची, कशी साजरी करायची, ह्याचे उत्तर ऑलरेडी आमच्या महापुरुषांनी आम्हाला दिलेले आहेत। जे लोक स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समाजामध्ये काम करतात, त्यांच्या जयंत्या होत नसतात बांधवांनो। ज्यांच्याकडे करोडो रुपये असतात त्यांची सुद्धा जयंती कधी साजरी होत नाही। रतन टाटाची जयंती कधी असते हे जर विचारलं तर इथलं कुणी सांगणार नाही, आता गुगल सर्च करायची गरज नाही। पण राजमाता जिजाऊची जयंती म्हणलं की तुम्ही म्हणता 12 जानेवारी, बाबासाहेबांची जयंतीची तारीख तुम्हाला माहित आहे, गाडगे बाबाच्या जयंतीची तारीख माहित आहे। अरे जे लोक समाजासाठी लढतात त्यांची जयंती असते आणि जे स्वतःसाठी लढतात त्यांची जयंती नसते, तेरव असते, तेरव। म्हणून या ठिकाणी आपण जयंती साजरी करण्यासाठी आलो, पण दुर्दैव ह्या पुरोगामी महाराष्ट्राचंही आहे, आम्ही जयंत्या जातवार करायला लागलो। जातवार जयंत्या करत असताना त्यामध्ये पण जातीय द्वेषाचं बीज पेरण्याचं आम्ही काम करत आहोत आणि ह्याला कुठलाही एक जात वर्ग, जात समूह जबाबदार नाही, तर आमच्यामध्ये जे प्रबोधनाचा अभाव आहे त्या मुद्द्यामुळं आज आम्ही पाठीमागे आहोत। मराठा बांधव एकत्र येतात, शिवाजी महाराजांची जयंती होती, बुद्धिस्ट बांधव एकत्र येतात, बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते, मातांग जनसमुदाय एकत्र येतो, अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करतो, परीट समाज एकत्र येतो, गाडगे बाबाची जयंती साजरी करतो। म्हणजे प्रत्येकाच्या जातीनुसार काम चालू आहे, त्याच्यामध्ये पण जातीय द्वेष असा आहे। जर भीमनगरमध्ये जर भीम जयंतीच्या वेळेला एक डीजे असेल तर ते म्हणतात तिकडच्या लोकांनी एक डीजे लावला, मोठा डीजे लावला। मग मातांगाचे काय असे तसे नाही, दायरे गैरे न तू खरे, ते पण म्हणतात लाखात एक लवजी चालली। म्हणजे घरात खायला काय असो का नसो, लाखात एक लवजी चालले। फक्त मातांगामध्ये नाही सर, सगळीकडेच एक मार लाखाची हार। बरं एवढ्या पण संपत नाही, ते एक मराठा लाख मराठा। अरे मातांगाने तर कहर केलाय सर, मी स्वतः मातांग आहे त्यामुळे ते मला लागू होते बरं का। ज्यांची लोकसंख्या 1 करोड आहे का नाही मला माहित नाही, आणखी कॅल्क्युलेशन माझ्याकडे नाही, पण 1 करोड मांगाचे ग्रुप मात्र मला फेसबुकला पाहायला मिळतात। म्हणजे आम्ही शक्ती प्रदर्शन कशावर करायला लागलो, सोशल मीडियावरती जयंत्या सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने करत आहोत। बुद्धिस्ट लोकांनी एक डीजे लावला, मातांग जात समुदायाने अण्णाभाऊ साठे जयंतीला 2 डीजे लावले, मग मराठा समाज म्हणतो मी मराठा आहे, त्यांनी 2 लावले, मी 3 लावणार।
आणि जे 96 कोळी आहेत स्वतःला म्हणणार ते म्हणतात मी 4 लावणार, 1 एकर फुकून टाकतो, पण यांची झिरो होतच कुठं डीजेच्या गाण्यावर. आणि गाणे पण आमचे असेच सर, भीम के लगते जिगर आधे इधर आणि आधे उधर. मी म्हणतो भीम के पीछे कोई आहे की नाही. आणि मातांग जात समजा आता नवीन एक गाणं आलंय, ओळख सांगावा का नाही मांगाचा आहे म्हणून ह्याची मोठी चिंता नाही. मांग 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 कुठं तरी नेऊन टांग. आणि त्या गाण्याचे स्टेटस आमच्या 72 लोकांचे आहेत. काय आमच्या महापुरुषाला जयंती ही अपेक्षित होती का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आमच्या महापुरुषाची कशी जयंती साजरी केली पाहिजे. शाहू महाराजांच्या जयंती साजरी करत असताना बाबासाहेब एका शब्दामध्ये सांगतात आमच्या महापुरुषाची जयंती ही सणासारखी साजरी केली पाहिजे. राजशाही शाहू महाराजांची जयंती दिवाळी सारखी साजरी केली पाहिजे. आमच्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे, आमच्यासाठी तो सणासारखा दिवस आहे. म्हणून आम्ही आमच्या महापुरुषाच्या जयंतीचं हिडीच स्वरूप करता कामा नये. आणि गटारामध्ये रोडमध्ये नागिन डान्स करण्याची गरज नाही, वरात ब्रँड डान्स करण्याची गरज नाही. कपडे फाटूच तर आणि गटारातलं पांडित तोंडात जाऊच तर एवढं करण्याची गरज नाही. महापुरुषांनी साधी सरळ सांगितलं तुमच्या महापुरुषाची जयंती वैचारिक साजरी करा, सणासारखी साजरी करा. प्रदेशाध्यक्ष नात्यानं मी महाराष्ट्रातल्या सर्व लवचिक क्रांती मोर्चाच्या लोकांना आदेश दिला अण्णाभाऊ साठेची जयंती सुद्धा सणासारखी साजरी झाली पाहिजे. काल 1 ऑगस्ट महाराष्ट्रामध्ये लवचिक क्रांती मोर्चाचे जेवढे लोक होते त्यांच्या घरी तिखट भाजी नव्हती जी आपण सुट्टीच्या दिवशी खास करून तयार करतो. काल त्यांच्याकडे गोडधोड होतं, सणासारखं वातावरण होतं. मी ज्या आता सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि आता ह्या क्षणाला मंगळवार पेठेमध्ये आहे, जेवढ्या रूटवर मी पाहत आले सगळ्यांनी रिपोर्टिंग केले सर आम्ही 1 तारखेच्या रात्री 12 वाजता आतिषबाजी उडवून आम्ही अण्णाभाऊ साठेच्या जयंतीचा मोठा म्हणजे त्याचा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे. जयंती नुसता उत्सव म्हणून साजरा करून पण भागणार नाही बांधवांनो. जयंती स्मृती दिन एक निमित्त आहे, जनसमुदायामध्ये प्रबोधनाचं एक निमित्त आहे. ज्या महापुरुषांना आम्ही बंदिस्त बांधतो, एका जातीमध्ये बांधतो, खरं पाहायला गेलं तर त्या महापुरुषाचं काम एका जातीसाठी होतं का ह्याचं एक उदाहरण या ठिकाणच्या उपस्थित कुठल्याही एका माणसानं द्यायचं की अण्णाभाऊ साठेनं माझ्या जातीसाठी काम केलंय. मी आता या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो आणि सामाजिक जीवनातून संन्यास घेतो. हे दावा माझ्या क्वालिटीमुळं, माझ्या आवाजामुळे विश्वासानं बोलत नाही बांधवांनो. त्या मानव मुक्तीचा लढा लढणाऱ्या अण्णाभाऊ साठेवरती, त्या महापुरुषाच्या विचारावरती माझा विश्वास आहे की त्यांनी कधीच एका जातीचं काम केलं नाही. अण्णाभाऊ साठेच्या संदर्भानं ते कशा आंबेडकरवादी होते अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, पण अण्णाभाऊ साठेने आंबेडकरी विचारामध्ये एंट्री केली. जगबदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असं म्हटले, तिथून चळवळ सुरू झाली असं बिलकुल झालेलं नाहीये. तुम्ही पाठीमागचे पानं जर उघडून जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल चारवाकानं ज्यावेळेस यज्ञ संस्कृतीच्या विरोधात बंड केलं त्या काळी सुद्धा मातांग जनसमुदाय आघाडीवर होता. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी कुणबी पुत्र, मी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय आपल्या लोकांना माहीत झालं पाहिजे, त्यांना जात नाही. कुणबी पुत्र म्हणजे शेतकऱ्याचा पुत्र. त्या सिद्धार्थ गौतम बुद्धाने केलेल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवरती जी राजकीय क्रांती घडून आली आणि राजकीय क्रांतीच्या बदलात ह्या भारतामध्ये 16 सत्ता उदयाला आल्या, त्याला आपण 16 महाजनपद म्हणतो. ह्या 16 महाजनपदापैकी जवळपास 8 महाजनपद हे मांग कुलीन राजांचे होते. ह्याचा विसर आम्हाला पडता कामा नये. जे आज आम्ही म्हणतो की चीन हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे, बरोबर म्हणतात, आम्हाला त्याचा अभिमान आहे की आमचं शेजारचं राष्ट्र बुद्धिस्ट आहे. पण ते कसं झालं? सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ज्यावेळी प्रतिक्रांती घडून आणली, या ठिकाणी सामाजिक क्रांती घडली, धार्मिक क्रांती घडली, सम्राट अशोकानं राजकीय क्रांती घडून आणली, त्यावेळेला कश्यप नावाचे एक भिक्खू होते.
हे कश्यप नावाचे भिक्खू हिमालयाच्या मार्गातून चीनमध्ये गेले आणि चीनमध्ये त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ लिहून त्या ठिकाणी बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार केला. त्याचा परिणाम आज चीन हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे बांधवांनो. ते मातांग कुलातले बौद्ध भिक्खू होते. कश्यप, वाटलं तर तुम्ही चेक करू शकता, त्याचे रेफरन्स आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्याच कालखंडामध्ये जे लोक आज एकमेकावरती आरोप करत असताना हे म्हणतात तुम्ही धर्मांतर केलं नाही, धर्मांतर केलं नाही. मी म्हणेल अल्लाड भाऊ, धर्मांतरापेक्षा विचार परिवर्तन करणं जास्त गरजेचं आहे. राहिली गोष्ट धर्मांतराची, तर 14 ऑक्टोबर 1956 आम्ही आमच्या बापासोबत 10,000 मातांगांनी त्या ठिकाणी दीक्षाभूमीवरती धर्मांतर केलेलं आहे. आजचा रेफरन्स नाही. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या कालखंडामध्ये राजा प्रसेनजितानं त्याच्या संपूर्ण जनतेला सोबत घेऊन जगातलं सर्वात मोठं धर्मांतर केलेलं आहे. धर्म महत्वाचा नाही, विचार महत्वाचा आहे. मी धर्मांतर केलंय का नाही ह्याचं जर तुम्ही विचारलं तर हे मला माहित नाही. परंतु कुठल्याही बुद्धिस्ट कार्यकर्त्याला जर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये जर उभा केलं आणि तिथं जर कॉम्पिटिशन लावलं कट्टर बुद्धिस्ट कोण आहे, तर मला विश्वास आहे मी त्याला चारी मुंड चित करू शकतो. कारण ब्राह्मणाचा बाल्य किल्ला पैठण, त्या पैठणमध्ये माझं स्वतःचं लग्न 2019 मध्ये बुद्धिस्ट पद्धतीने झालेलं आहे. माझ्या वडिलाचा अंत्यविधी गाडगा फोडून, आमच्या आईच्या बांगड्या फोडून, कुंकू पुसून, जवारी सांडून नाही झाला, त्रिशरण आणि पंचशिलाने त्यांचा अंत्यविधी झालेला बांधवांनो. आणि आमच्या घरातला पहिला बुद्धिस्ट पद्धतीने जो विवाह झाला ते माझे काका शालेंद्र कांबळे आणि उर्मिला कांबळे यांचं लग्न 1991 मध्ये बुद्धिस्ट पद्धतीने झाले. तेव्हा त्या ठिकाणी सर बुद्धिस्ट लोकांना असं वाटलं, खरं तर त्यांना बुद्धिस्ट म्हणायला नको, त्यांना महार म्हणायला पाहिजे, कारण ती महारकी त्यांनी सोडली नाही. त्यांना असं वाटलं की एका महांगानं बुद्धिस्ट पद्धतीनं धर्मानं लग्न केलं, धम्म बाटला. जसा बुद्धिस्ट म्हणजे महार पुरोसमीच्या महार लोकांना असं वाटलं धम्म बाटला, तसं मातांगांना वाटलं आमचा धर्म बाटला. हे दोन्ही लोक एकत्र येऊन त्यांनी जेवणामध्ये, लग्नाच्या जेवणामध्ये काचकुरी नावाचा प्रकार मिसळला. सगळ्याला सगळं वराड ऍडमिट दवाखान्यामध्ये झालं. 1991ची घटना आहे. त्याही परिस्थितीमध्ये जेवढे आमच्या घरामध्ये लग्न झालेले आहेत, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे लग्न होतात ते सर्व लग्न हे सत्यशोधक पद्धतीने होतात. सत्यशोधक आणि तथागत वेगवेगळं नाही बरं का. पुन्हा म्हणतात आता तुम्ही बाबासाहेबांचं बोलू लागले लगेच सत्यशोधकवर कसं काय घसरले, जीभ घसरली काय? जीभ वगैरे घसरली नाही माझी. तथागत मध्ये तथ्य शोधणारा, ज्याला तथ्य अवगत आहे तो तथागत, आणि जो सत्य शोधणार आहे त्याला सत्यशोधक म्हणतात. म्हणून तो गुरु शिष्याचं नातं निर्माण झालं ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सुद्धा आमच्या मातांग समुदायाचं मोठं योगदान आहे. अंकल सोनवणेला जर विचारलं या ठिकाणी अंकल सोनवणे साहेबांना तर ते सांगितलं असतं त्यांनी, परंतु मला इथं येण्यासाठी वेळ लागला. तोपर्यंत अंकलनं बोलायला सुरुवात केली होती. तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर नावाचा तालुका आहे, पुरंदर नावाचा किल्ला सुद्धा आहे. त्या किल्ल्याचा किल्लेदार हा मातांग जनसमुदायातील लवजी साळवे राहिलेला आहे. तुम्ही म्हणता सर काहीतरी तुमचं चुकायला लागले. लवजी साळवेचा काय हा कोणासोबतचा आहे? महात्मा फुले सोबतचा. मग लवजी साळवे तिथं किल्लेदार कसा होईल? 300-400 वर्ष जगले काय तुमचे लवजी साळवे? तसं नाही बांधून. महात्मा फुले सोबत जे लवजी साळवे होते त्यांचे वडील राघोजी साळवे जे खडकी याच्या लढाईमध्ये शहीद झाले. राघोजी साळवेचे जे वडील होते त्यांचं नाव सुद्धा लवजी साळवे आणि इतिहासामधील ते पहिले लवजी साळवे आहेत. आणि ते किल्लेदार होते. आणि संपत्तीबंदी, शस्त्रबंदी, शिक्षणबंदी शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये उठली आणि आमच्या हातामध्ये शस्त्र दिलं. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी साळवे घराण्याला राऊत नावाची पदवी दिली. अंकल बरोबर आहे ना? चाललंय ना बरोबर? राऊत नावाची पदवी दिली. हेच पुणे जिल्हा आहे. या ठिकाणी सगळे सूत्र हल्लेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आम्ही पुढे होतो. महात्मा फुलेच्या खांद्याला खांदा लावून लवजी साळवे लढले.
आणि जे शिक्षण जे आम्हाला मिळालं म्हणतो, सावित्रीबाई फुलेनं आम्हाला शिक्षण दिलं. पहिली मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बीबी यांनी आम्हाला शिक्षण दिलं. ह्यांना संरक्षण देण्याचं काम हे लवजी साळवेनं केलं. आणि असं तसं नाही केलं. ज्यावेळेस सदाशिव पेठेतले ब्राह्मण सावित्रीला आणि शेख फातिमा बीबीला त्रास देत होते, त्यावेळेस लवजी साळवेनं फरची कुऱ्हाड काढली. आणि फरची कुऱ्हाड काढून लवजी साळवे हे सावित्रीच्या पुढे चालायला लागले. आणि ज्यावेळेस समोरून समाजकंटक आले, त्यांनी सावित्रीला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस लवजीनं एक मोठी सिंहगर्जना केली. लवजीनं सांगितलंय, ए हरामखोर पेशव्यांनो, सावित्रीच्या केसाला धक्का जरी लागला, ह्या शनिवार वाड्या सगट जाळून टाकील. कोणत्या शनिवार वाड्या सगट? ह्या पाठीमागच्या शनिवार वाड्या सगट. आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीसोबत गद्दारी आम्ही नाही केली, या देशातल्या SC ST OBC ने नाही केली. हाच तो शनिवार वाडा आहे. ह्या शनिवार वाड्यावरती बाळाजी पंतू नावाच्या पेशव्यानं शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला आणि इंग्रजाचा युनियन जॅक फडकावलेला इतिहास उलगडून बघा. आणि ज्यावेळेस संभाजी महाराजांची हत्या केली, हत्या केल्यानंतर 1 जानेवारी 1818ला त्या ठिकाणी भीमा कोरेगावच्या नदीकाठी 28,000 पेशव्यांना कापण्याचं काम ज्यांना आज आपण महार बटालियन म्हणतो, त्या महार बटालियननं केलं. या महार बटालियनचं अगोदरचं नाव हे बॉम्बे इन्फंट्री नावाचं एक पथक म्हणून त्याला ओळखलं जात होतं. तुम्ही म्हणता मग महार बटालियननं केलं आणि मग तुम्ही कशाला उरण तीर बुडवून घ्यायला लागले? भीमा कोरेगावला मी गेलो होतो आणि कोरेगावच्या जे क्रांतीस्तंभ आहे, ह्या क्रांतीस्तंभामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी मुस्लिमांचे नाव आहेत, त्या ठिकाणी खाटीक समुदायाचे नाव आहेत, त्या ठिकाणी मराठ्याचे नाव आहेत, त्या ठिकाणी पूर्वाश्रमीच्या महारांचे नाव आहेत, मातंगाचे नाव आहेत. ह्याचा अर्थ बहुजनांनी 28,000 पेशव्याच्या विरोधात लढा दिला होता आणि सिद्धनाथच्या नेतृत्वाखाली दिला होता. आणि सिद्धनाथने 28,000 पेशव्यांचा पराभव केला. म्हणजे काय केलं ह्याचं गांभीर्य आता तुमच्या डोक्यामध्ये नाही. 28,000 भागिले 500 जर केलं त्याचं उत्तर येत आहे 56. 56चे आकडे उगत येत नाहीत हो. मंगळवार पेठेमध्ये इथं जर तुमचे भांडणं लागले, एखादा खमक्या पैलवान असेल तर समोरच्याला सांगतोय, ए तू माझ्या नादाला लागू नका, तुझ्यासारखे मी नाही. कुणी म्हणतंय का 53 बघितले? कुणी म्हणतंय का 57 बघितले? नाही. का म्हणत नाहीत? कारण 56ला इतिहास आहे. अरे आम्ही त्याची अवलाद आहोत ज्यांनी एका तलवारच्या टोकावरती 56 पेशव्यांचा कत्लेआम केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग नाना पाटेकरचा पिक्चर आला, ते कब तक 56, कब तक आप तक 56. आणि नंतर संजय दत्त सुद्धा एका घोटाळ्यात अडकला होता, AK-56च्या घोटाळ्यामध्ये. AK-56 मध्ये एकदा स्ट्रिकर दाबल्यानंतर 56 गोळ्या बाहेर पडतात. AK-56. अरे 56ला पण हिस्ट्री आहे ना, उगाच हवेतून शब्द पडले नाहीत. आम्ही इतिहास घडवणारे माणसं आहोत. महात्मा फुले सोबत लवजी साळवेनं काम केलंय. लवजी साळवेनं त्यांच्यासोबत काम करत असताना सांस्कृतिक बदल सुद्धा मोठ्या पद्धतीने केलेले, त्याला संरक्षण देण्याचे काम लवजी साळवेनं केले. 24 सप्टेंबर 1871 रोजी ह्याच पुण्यामध्ये भटाशिवाय ब्राह्मणाशिवाय महात्मा फुलेनं जो पहिला सत्यशोधक युवा घडवून आणला, या सत्यशोधक युवाला संरक्षण देण्याचं काम हे लवजी साळवेनं केलेलं आहे. अरे ज्याला तुम्ही बाप म्हणता, ज्याला तुम्ही बाप म्हणता, त्या लवजी साळवेनं सत्यशोधक युवा पद्धतीला संरक्षण दिलं. अरे कमीत कमी विकास पात्रीकरचं नका ऐकू. अरे पण ज्याला तुम्ही बाप म्हणता त्या लवजी साळवेचं तरी ऐका ना, लग्न कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे, काय पकडलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, ह्याचं तारतम्य आता तरी आम्हाला येणार आहे की नाही. लवजीनं जे मदत केली, माळी असणाऱ्या सावित्रीबाई फुलेला मदत केली, मुस्लिम असणाऱ्या शेख फातिमा बीवीला मदत केली, त्यामध्ये जातीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आणि ज्यावेळेस गरिबाच्या लेकराला शिक्षणासाठी बंदी होती, ह्याच लवजी साळवेनं पोत्यामध्ये टाकू टाकू महात्मा फुलेच्या शाळेमध्ये लेकरं नेलेले. आणि नेत असताना कसे नेलेत? एका हातामध्ये महाराचं लेकरू, एका हातामध्ये मांगाचं लेकरू, आणि त्यांना महात्मा फुलेच्या शाळेमध्ये नेलेलं आहे. आमच्या महापुरुषांनी कोणासाठी लढा दिला?
कोणाच्या समर्थनामध्ये दिला ह्याचा विसर आज आम्हाला पडायला लागलाय आणि त्यांचं नाव टिळकासोबत जोडलं जातं. तारखांचा मेळ जर घालण्याचा प्रयत्न केला, वय वर्ष 66-65 असताना टिळकाचं वय बाळ गंगाधर टिळक होतं 10 वर्ष. आणि कोणत्या टिळकाचं नाव जोडता हो तुम्ही लवजी साळे सोबत? तेच टर्पल फेम टिळक. टर्पल फेम माहिती का नाही तुम्हाला? जे आपण टाळ्या वाजवत आलोत लहानपणी, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टर्पले उचलणार नाही, टाळ्या. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच. माफीनामे लिहून देता का इंग्रजाला माफीनामे? अरे टर्पल फेम तुमच्या लक्षात आलं नाही? लहानपण विसरलाच वाटतं. हा आठवायला काही लोकांना. टर्पल फेम म्हणजे शाळेमध्ये एकदा एखाद्या आपल्या बहुजनाच्या लेकरांना शेंगा खाल्ल्या असतील, खास करून ते आपण महांगा महाराजच्या लेकरांनी खाल्ले असतील. मग टर्पल पडले आणि आपले पोरं कसे सगळं खातात आणि सगळं खात असल्यामुळं आल्हाट भाऊ सारखी, निलेश भाऊ सारखी त्यांची पर्सनॅलिटी असेल आणि त्याचे डोळे वाचले असतील टिळककडे बघून. तू जर मास्तरला जर सांगितलं ना, बाहेर आलं ना, फटकेच देतो. मग टिळकनं काय केलं? त्या टिळकनं सांगितलं की मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टर्पल उचलणार नाही, असं बाणेदार उत्तर दिलं. अरे त्याला बाणेदार उत्तर म्हणत नाही, तो त्याला पळपुट उत्तर म्हणतात. बाणेदार कोणाला म्हणतात? निलेश भाऊने शेंगा खाल्ल्यात आणि निलेश भाऊला तुम्ही उचलायला सांगा, हे बाणेदार उत्तर. टर्पलाच्या बाबतीत एक महत्वाचा किस्सा सांगायचा राहून गेला. ज्या कोकणातला किस्सा आहे म्हणून सांगितलं जात ना भुईमुगाच्या शेंगाचा, तुमच्या माहितीस तो जेवढं कोकणामध्ये टूरवर गेले होते लोक, त्यांनी एक गोष्ट इमानदारीने सांगायची, भुईमुगाची शेती कोकणात पाहिली का आतापर्यंत? अहो, ज्या कोकणातला भुईमुगाच्या शेंगाचा तुम्ही किस्सा सांगता, त्या कोकणामध्ये भुईमुगाचं पिकच पिकत नाही. पण हे पीक आमच्या डोक्यामध्ये जागृतीचं नाही ना, म्हणून आम्ही स्वीकारत आहोत. अशा टर्पल फेम टिळकाचं नाव त्यांच्यासोबत जोडलं जातं, आगरकरांचं नाव त्यांच्यासोबत जोडलं जातं. पण खरं एकमेव महापुरुषासोबत त्यांचं नाव होतं, ते म्हणजे लवजी साळवेचं नाव महात्मा फुले, शेख फातिमा बेबी आणि सावित्रीबाई फुले सोबत त्यांचं नाव होतं. त्यांची जी पुतणी होती मुक्ता साळवेने सुद्धा मांगा महाराजच्या धर्माविषयी, मांगा महाराजच्या दुःखाविषयी ग्रंथ लिहिला, निबंध लिहिला. आणि निबंध लिहून ज्यावेळेस इंग्रज अधिकारी त्याला म्हणत होता, त्या छोट्या मुलीला, तू खूप छान निबंध लिहिलास आणि निबंध लिहिल्याबद्दल हे बघ तुला चॉकलेट. त्यावेळेस मुक्तानं साफ चॉकलेट नाकारले. ती म्हणती मला चॉकलेटची गरज नाही, मला लायब्ररीची गरज आहे, मला ग्रंथालयाची गरज आहे. एवढ्या लहान लेकराला कळायला लागलंय. पण आमचं लेकरू नेत्याकडे डीजे साठी पैसे मागतंय, बिर्याणीसाठी पैसा मागतंय. अरे त्या लहान लेकराकडून तर शिका, माझ्याकडून नका शिकू, मला कळत नाही काही. पण ज्यालाच आपण बाप म्हणतो, ज्याचा अभिमान बाळगतो, त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. मुक्ता साहेबांना प्रश्न निर्माण केला मांगा महाराजच्या दुःखाविषयी निबंधामध्ये, आमचा धर्म कसा? हा धर्म आमचा होऊ शकत नाही. मग आमचा धर्म कोणता? ह्याचं उत्तर 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी दिलंय. डायरेक्ट बाबासाहेबांनी पण नाही दिलंय, मधला कालखंड पण मोठा ओलांडून गेलेला आहे. मातांग जनसमुदायाचं सत्यशोधक विचारासोबत सुद्धा नातं होतं आणि तात्कालीन परिस्थितीमध्ये फक्त लवजी साळवेंचं मातांगामधलं सर्वात मोठं नाव त्यांच्यासोबत जोडलं होतं. शाहू महाराजांसोबत सुद्धा त्यांचं नाव मोठ्या आदमीने घेतलं जातं. ज्या शाहू महाराजांच्या शाहू नगरीमध्ये, करवीर नगरीमध्ये काल व्याख्यानासाठी गेलो होतो, तुमच्या माहितीस एक गोष्ट मला अभिमानाने या ठिकाणी सांगावीशी वाटते. हे जे वर्ष आहे, हे वर्ष राजश्री शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीचं 150वें वर्ष आहे. 150 वर्ष पूर्ण झाले, आम्हाला माहित नाही कदाचित. आणि एकदा शाहू महाराज मिंचे नावाच्या गावात गेले आणि मिंचे नावाच्या गावात गेल्यानंतर, मांगवाड्यात गेल्यानंतर राजे आले म्हणून सगळे मांगाचे लोक जमा झाले. आणि मांगाचे लोक जमा झाल्यानंतर, शेड्यूल कास्टचे लोक जमा झाल्यानंतर शाहू महाराजांनी विचारलं, तुम्ही कोण? मांग म्हणजे कसा? बलदंड जरी असला तर झुकलेलाच, असा वाकलेलाच. मग खाली वाकले, राजे मायबाप सरकार काही चुकलंय का? नाही, चुकलं वगैरे काय नाही, तुमचे नाव काय? मग सांगा लागलंय, केरबा मांग, धोंडीमा मांग, दगडू मांग,
आणि आम्ही मांग हाव बर का. मांग म्हणजे मांग नावाची जी ओळख, हीन ओळख होती, नीच ओळख होती, ती ओळख होती. शाहू महाराजांनी लागलीच सांगितलं, तुम्ही मांग नाहीत, माझं आडनाव एका राजाचं आडनाव घाडगे आहे, आजपासून मातांगांना घाडगे आडनाव घ्या. तेव्हापासून कोल्हापूरमध्ये जेवढे मातांग दिसतील त्यांचे नाव विखे आहेत, त्यांचे नाव भोसले आहेत, त्यांचे नाव मोहिते आहेत आणि सर्वात जास्त नाव मांगवाड्यामध्ये माणसांचं काय असं आडनाव ते म्हणजे घाडगे आहेत. स्वतःच्या बाप सुद्धा लवकर एखाद्या लेकराला अडचणीत येण्याच्या वेळेला साथ सहयोग देत नाही, पण शाहू महाराजांनी घाडगे नाव त्या लोकांना दिलं. आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे, त्याच कोल्हापूर जिल्ह्याचा लवजी क्रांती मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष शाहू महाराजांचे पदपर्शन ज्या मिंचे गावाला लागले त्या मिंचे गावातील अजय घाडगे नावाचा तरुण आमचा जिल्हा अध्यक्ष आहे, आम्हाला ओळख दिली. त्याच करवीर नगरीमध्ये मातांगाचे जे गंगाराम कांबळे होते शेड्यूल कास्टचे, त्यांना त्या ठिकाणी हॉटेल टाकून दिली. आता प्रश्न आहे, गंगाराम कांबळेला हॉटेल टाकून दिली, पण चहा पिणार कोण? आता चहा पिणार कोण हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस शाहू महाराजांचा रथ असा जायचा, रथ गेल्यानंतर रथाला ब्रेक मारत थांबा आणि थांबल्यानंतर म्हणायचे 5 चहा दे गंगाराम, ए गंगाराम 5 चहा घे. गंगाराम परेशान व्हायचा. शाहू महाराजांनी एक सांगितलं असतं तर त्याची काय अडचण नव्हती, पण आता राजेंना शाहू महाराजांना 5 चहा द्यायचे, कोण पिणार माझ्या हातचा चहा? मग राजा म्हणायचा सरदारांनो या इकडं बसा. अधिकारी सगळे बसायचे, काही ब्राह्मणांचे अधिकारी. मग शाहू महाराज म्हणायचे हा उचला कप ठेवा ओटावरती. आता राजानंच गंगाराम कांबळेच्या हातचा चहा पिल्यानंतर तिथले अधिकारी, तिथले सरदार असं म्हणणार आहेत का ऑब्जेक्शन मिलॉर्ड, आम्हाला जमणार नाही, असं जाहीर निषेध, असं काही होणार आहे का? बिलकुल नाही. शाहू महाराजांनी कसं बदलाव केला ते सांगायला लागले. जे चोऱ्या करणारे जे मातांग समाजाचे लोक होते, जे दखलबार समाजाचे लोक होते, पारधी समाजाचे लोक होते, ते चोऱ्या करायचे. चोऱ्या करणाऱ्या लोकांना ब्राह्मण अधिकाऱ्यांनी पकडून आणलं, सांगितलं हे बघा साहेब, हे आपले स्वराज्याचे द्रोही आहेत, करवीर संस्थानाचे दुश्मन, हे तिजोऱ्या फोडतात, हे चोऱ्या करतात, मग ह्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. शाहू महाराजांनी शिक्षा दिली. कोणती? म्हणले ही बघा ही तिजोरी आणि ह्या तिजोरीच्या चाव्या तुम्ही चोऱ्या करायच्या नाही आजपासून. हे तिजोरी आणि ह्या तिजोरीचं संरक्षण करण्याचं काम तुम्हाला आजपासून करायचंय. आता मला सांगा, चोराच्या हातात जर तिजोरीच्या चाव्या दिल्या, ते शरमून मरण का नाही? कारण का विचार येईन का त्याच्या डोक्यामध्ये चोरीचा? आणि जे लोक घर फोडायचे, दगड फोडायचे, त्यांचं खूप मोठं स्किल होतं. 5 मिनिटामध्ये कशी भिंत फोडत होतो, कसाही दगड असू द्या. मग त्या लोकांना गोळा केलं. पुन्हा अधिकारी म्हणले ह्यांना शिक्षा करा, हे खूप भिंत फोडायला लागलेत, हे खूप दगड फोडायला लागलेत. शाहू महाराजांनी त्यांनाही शिक्षा दिली. शिक्षा अशी केली, काय करा, कशामुळे चोऱ्या करायला? मायबाप सरकार पोटाला खायला नाही, पोटाला खायला नाही. ह्यांना रोजंदारीवरती घ्या, जॉबला लावा, ह्यांना कोणाला इंजिनियर करा, कोणाला पर्यवेक्षक करा आणि चला. राधानगरी नावाचं धरण ह्याच लोकांना सोबत घेऊन शाहू महाराजांनी उभा केलेला आहे. राजा कसा असावा ते सांगायला लागलो मी. राजे लोक खूप सारे झाले, लोकराजे मात्र एकच, शाहू महाराज. या लोकराजांनी मातांग समाजाला सगळ्यात मोठं बॅकअप देण्याचं काम दिलेलं आहे. ज्या काळामध्ये आमचं कोणी वकील पत्र घेत नव्हतं, त्या काळामध्ये मातांग समाजातील गणेश आचार्य नावाच्या मातांग समाजाच्या व्यक्तीला वकिलीची सनद दिली आणि त्यांची वकिली त्या ठिकाणी गाजली नाही. बाबासाहेबांचे जवळचे मित्र म्हणून गणेशाचार्य कायमस्वरूपी शेवटपर्यंत चळवळीमध्ये राहिले. ज्यावेळेस ही हवा पालट करण्यासाठी पन्हाळा या ठिकाणी 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी बाबासाहेब जात होते, तर सगळ्यात जवळचा निष्ठावंत माणूस कोण असेल बाबासाहेबाच्या, त्याचं नाव होतं गणेश आचार्य.
रामचंद्र काळोखे नावाच्या व्यक्तीला आमदारकीचं तिकीट बाबासाहेबांनी दिलेलं आहे. मातांग समाजाच्या मुलांचे शिक्षण स्वतःच्या पाल्यासारखे बाबासाहेबांनी केलेले आहेत. अरे ज्या बाबासाहेबावरती तुम्ही शिंतोडे उडवता त्या बाबासाहेबाला संरक्षण देण्याचं काम दत्तोबा पवार नावाच्या मातांगाने केलेलं आहे. बांधवांनो, ज्यांना तुम्ही शिव्या देता त्या बाबासाहेबांनी जिजाराम पवार नावाच्या मातांग समाजाच्या व्यक्तीला स्वतःचा ड्रायव्हर ठेवलेला आहे. तुम्ही म्हणता त्याच्यात काय एवढी मोठी गोष्ट? ड्रायव्हर ठेवले, संरक्षक ठेवले, सिक्युरिटी गार्ड, काय मोठी गोष्ट आहे? मोठी गोष्ट आहे बांधवांनो. कोणासाठी ड्रायव्हर ठेवलं? गोपीनाथ मुंडेचा अपघात जो झालेला आहे तो गोपीनाथ मुंडेमुळे नाही, ड्रायव्हरमुळे झालेला आहे. ड्रायव्हर विश्वासाचा पाहिजे. लांब पर्यंत जायचं असं आपण म्हणतो ड्रायव्हर विश्वासाचा आहे का नाही? बाबासाहेबांनी ड्रायव्हर पदावरती मातांगाच्या माणसाला चान्स दिला. जे लोक म्हणतात सिक्युरिटी गार्ड म्हणून सोबत घेतले, संरक्षक म्हणून, अंगरक्षक म्हणून सोबत घेतले, काय मोठी गोष्ट आहे? अरे त्या इंदिरा गांधीच्या वारसदाराला जाऊन विचारा एक सिक्युरिटी गार्ड काय करू शकतो? बाबासाहेबांनी त्याच्या ठिकाणी त्यांना ठेवलेलं आहे. एवढं जवळचं नातं बाबासाहेबाचं आहे. आतापर्यंत असं सांगितलं होतं की 14 मातांग परिषदा झाल्यात आणि एक इलाका परिषद झाली आणि एक मारमांग परिषद उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कसबा तळवडा या ठिकाणी सुद्धा झालेली आहे. मातांगाचा विरोध बाबासाहेबांना, बाबासाहेबाचा विरोध मातांगांना असेल तर बाबासाहेबांनी मातांग परिषदा घेतल्या कशा? तुमच्या पुण्यातील नानलपेठ, ज्याला आधी भोकरवाडी म्हणत होते, या भोकरवाडीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांना बोलवण्यात आलं, काही लोकांनी धमक्या दिल्या. तूप खाणारे हो, चारा खाणारे, आपल्यासारखं नाही जमत त्यांना. त्यांनी धमक्या दिल्या की बाबासाहेबाचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू. त्यावेळेस लवजी साळवेच्या तालमीमध्ये तयार झालेले जी तालमी इथं कंटिन्यू चालू होत्या, भोकरवाडीतल्या मातांग समाजातल्या जवळपास 32 युवकांनी, जे बलदंड होते, लवजीचा वसा आणि वारसा चालवणारे होते, त्यांनी फरची कुऱ्हाडी बाहेर काढल्या आणि 32 युवकांच्या त्या फरची कुऱ्हाडीच्या सावलीमध्ये, त्या सिक्युरिटीमध्ये बाबासाहेब स्टेज पर्यंत पोहोचलेले आहेत. संरक्षण आम्ही दिले. बाबासाहेबांवरती जे वार झाले ते वार आम्ही झेललेले आहेत. बांधवांनो, दौंडला ज्या वेळेस दगडफेक झाली काँग्रेसच्या लोकांकडून, सर्व लोक पळून गेले, पळायला लागले, जखमी झाले, लाईट गेली आणि त्या ठिकाणी बरेच लोक जखमी झाले. त्यामध्ये एक 70 वर्षाची म्हातारी सुद्धा जखमी झाली, पण बाबासाहेब जखमी नाही झाले. कारण बाबासाहेबाच्या डोक्यावरती त्या बाईनं असा पदर पकडला होता आणि पदर पकडून जे बाबासाहेबांकडे दगड येत होते ते दगड स्वतः खाल्ले. ती 70 वर्षाची म्हातारी मातांग समाजाची रुक्मिणबाई मोरे, याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. ज्या ठिकाणी आरजी खंडागळे जे आहे तुमच्या दौंडचे, यांनी ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956चं जे मॅनेजमेंट होतं दीक्षाभूमीवरचं, ह्या मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणी केला असेल तो आरजी खंडागळे यांनी केलेला आहे. भाऊ मांग यांनी बाबासाहेबाला मोठ्या पद्धतीने मदत केलेली आहे. भाऊ मांग आणि एक पुरसमितीची महार स्त्री ह्यांचं जे पहिले इंटरकास्ट झालं होतं, हे इंटरकास्टला उपस्थिती लावण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. बाबासाहेबांबद्दलचे किस्से सांगायला गेलं मातांग समुदायाचे, कदाचित मला वाटते सकाळ होईल आणि एवढं मला करायचं नाही, कारण माझी आता 10 वाजता गाडी आहे, कारण उद्या सकाळी माझं व्याख्यान आहे. पण मग अण्णाभाऊ साठेचे काही रिलेशन आहेत का नाही? जे लोक म्हणतात अण्णाभाऊ साठेला डॉक्टर नावाची पदवी जर मिळाली ते योग्य आहे, पण आमच्या डोक्यामध्ये जर डॉक्टर आंबेडकरला असणाऱ्या डॉक्टर नावामुळं आमच्याकडे पण एक डॉक्टर असले पाहिजे म्हणून आपण डॉक्टर लावत असू, तर मला असं वाटतं हे आपण पूर्वग्रह दूषितपणा आहे, हे आपण कुठेतरी बंद केलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेचा रिलेशन जर बाबासाहेबांसोबत जे पाहायला घेतले, फकीरा कादंबरीचं उदाहरण सगळ्यांनी दिलेलं आहे आणि त्या फकीरा कादंबरीतला जो नायक आहे फकीरा, असा आयरा गैरा नत्तू खायरा नव्हता. लुटीचा माल, चोरीचा माल तो महारवाड्यात आणि मांगवाड्यामध्ये समान पद्धतीने वाटत होता. मी जर फकीराच्या ठिकाणी असलो असतो तर मी म्हणलं असतं
तुम्ही काय करा, महारवाड्यामध्ये 4च पोते टाका, आपल्याकडे जरा मांगवाड्यात जरा 2 पोते जास्त टाका बरं. पण अण्णाभाऊ साठेच्या फकीरानं तसं नाही केलं. महारवाड्यात आणि मांगवाड्यामध्ये समान पद्धतीनं वाटणी केली आणि तोच सामाजिक न्याय बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये तुम्हाला आणि आम्हाला दिलेला आहे. ह्याचा विसर आम्हाला पडता कामा नाही. फकीरापुरता संदर्भ उरत नाही बांधवांनो. ज्या अण्णाभाऊ साठेला तुम्ही जातीमध्ये बांधता त्याचे एक एक कंगोरे जर उलटायला गेले पानं उलटायला गेले रात्र पुरणार नाही. ज्या अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिल्या म्हणून ते कथाकार अण्णाभाऊ साठे, त्यांनी लघुकथा लिहिल्या म्हणून ते लघुकथाकार अण्णाभाऊ साठे आहेत, त्यांनी चित्रपट कथा लिहिल्या म्हणून ते चित्रपट कथाकार अण्णाभाऊ साठे आहेत, त्या चित्रपटामध्ये काम केलं म्हणून ते हिरो अण्णाभाऊ साठे आहेत, त्या चित्रपटाचं डायरेक्शन केलं डायरेक्टर अण्णाभाऊ साठे आहेत, त्या चित्रपटासाठी गीत लिहिलं गीतकार अण्णाभाऊ साठे आहेत, ते गीत गायलं म्हणून ते गायक अण्णाभाऊ साठे आहेत, ते गाणं वाजवताना त्या ठिकाणी तबला वाजवला हार्मोनियम वाजवलं म्हणून वादक अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी माझा रशियाचा प्रवास वर्णन नावाचं प्रवास वर्णन केलं, प्रवास वर्णनकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी कादंबरी लिहिली कादंबरीकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी तमाशा लिहिला म्हणून तमाशाकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी नाटक लिहिलं म्हणून नाटककार अण्णाभाऊ साठे आहेत. त्या तमाशातलं वग त्यांनी लिहिलं म्हणून वग नाट्यकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी मुंबईला महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी छकड लिहिली म्हणून छकडकार अण्णाभाऊ साठे आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये कामगार म्हणून काम केले कामगार अण्णाभाऊ साठे आहेत. कामगाराचा लढा उभा केला कामगाराचा नेता अण्णाभाऊ साठे आहेत. मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे दोन्ही आपल्या ताब्यामध्ये राहिलेलं आहे आणि महाराष्ट्र निर्माण केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते अण्णाभाऊ साठे आहेत. तुमच्या शेजारचा जो गोवा आहे या गोव्याचा मुक्ती संग्रामाचा दिवस ज्यावेळेस चालू होता वेळ चालू होता तिथं पोर्तुगालचं राज्य होतं इंग्रजाचं नव्हतं. त्या पोर्तुगालच्या ज्यावेळेस पोर्तुगीज गोवा सोडायला तयार नव्हते त्यावेळेस चला गोव्याकडे जाऊ असं म्हणत गोवा मुक्ती संग्राम दिनाचा जनक सुद्धा अण्णाभाऊ साठे या ठिकाणी ठरतात. त्यांनी पवाडा लिहिला म्हणून पवाडाकार अण्णाभाऊ साठे आहेत. पवाडा गायला म्हणून शाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. म्हणजे अशी जर लाईन जर वाढवायला गेलं तर एवढी मोठी लाईन आहे की त्यातला एक मुद्दा घेऊन बोललं तरी खूप सारं होतं. मग हे जे अण्णाभाऊ साठे आहेत परदेशामध्ये गेले जे साहित्य आपण म्हणतो की आमच्या जातीसाठी निर्माण केलं. बांधवांनो बंगालमध्ये दिल्लीमध्ये ज्यावेळेस दंगा निर्माण झाला तो दंगा अधोरेखित करण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं पंजाब दिल्लीचा दंगा नावाचा पवाडा लिहिला. इथल्या एका माणसानं मला सांगायचं दिल्लीमध्ये किती मांगवडे आहेत. ज्या पंजाबच्या दंग्यावरती पवाडा लिहिला त्या पंजाबमध्ये किती मांग आहेत. जे कामगारासाठी मोर्चे काढले ते असं म्हणले का तुम्ही काय करा पलीकडचे नको लोक आपल्याला पुरसमेचे महाराणी आजचे बुद्धिस्ट लोक नको त्यांची अशी पण आपल्याला खूप ॲलर्जी आहे आणि त्यांना शिव्या दिल्याशिवाय आमच्या संघटना चालत नाही सर. मग त्यांना नाही घ्यायचं. मांगवाड्यातले जे कामगार आहेत त्यांना घेऊन लढा उभा केला का त्यांनी नाही केलं. बांधवांनो त्यांनी हे काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. अमरावतीच्या तुरुंगामध्ये जवळपास ते 14 दिवस राहिले. त्या 14 दिवसामध्ये त्यांना 2 कॅरेक्टर भेटले सर. एक भोमक्या नावाचं कॅरेक्टर मिळालं आणि एक सुलतान नावाचं कॅरेक्टर मिळालं. त्याच्यावर कथा लिहिल्या त्यांनी त्याच्यावर धडे लिहिले त्यांनी. आता तुम्ही म्हणता भोमक्या काय भानगड आहे. चळवळीमध्ये 2002 पासून आहे. या 22 वर्षापासून मी मराठीचा अभ्यास करायला लागले. मराठीच्या प्राध्यापकाला भेटलोय कुलगुरूला भेटलो नागनाथ कोतापल्ले साहेबाला बरेच विचारवंताला भेटलो त्यांना विचारायला लागले अरे हे भोमक्या शब्द कुठे आहे. अहो मराठीमध्ये शब्द नाही हिंदीमध्ये शब्द नाही इंग्रजीमध्ये शब्द नाही ग्रीक मध्ये शब्द नाही हा शब्द कुठंच नाही. अण्णाभाऊ साठे म्हणतात ज्यावेळेस अन्याय अत्याचाराचा कळस वाढतो त्यावेळेस या ब्राह्मणी व्यवस्थेच्या डोक्यात मारलेला दगडमध्ये माझा भोमकी आहे. एवढा हाय लेवलचं साहित्य निर्माण केलंय आणि सदाशिव पेठेतलं चुकचुक करणारं साहित्य नाही बरं का. चुकचुक साहित्य चुकचुक माहित नाही. अरे त्याला लय मारलं रे
अरे त्याचा गळात चिरला रे त्याला, अरे त्याला गाडीने धडकत दिली रे. चुकचुक साहित्य, अरे चुकचुक साहित्य नाही सदाशिव पेठेतलं. फुलपाखरावर आणि निळ्या आकाशावरती लिहिणार आणि समुद्रावरती लिहिणार आणि प्रेयसीच्या हातावरती लिहिलेलं. तुम्ही प्रेयसीच्या हातावल्या, प्रेयसीच्या डोळ्यावल्या, त्या प्रेयसीच्या कपाळावर कष्टामुळं उमटलेल्या घामावरती कविता आणि काव्य अण्णाभाऊ साठेने निर्माण केलं. त्यांनी त्या स्त्रीच्या डोळ्यावरती काव्य निर्माण नाही केलं, साहित्य निर्माण नाही केलं. म्हणजे कष्टाचे जे रक्ताचे अश्रू त्या स्त्रीनं गाळले, त्या अश्रूवरती मात्र अण्णाभाऊ साठेनं लिखाण केलंय. जे मातार समाजाचे लोक म्हणतात की आमच्यासाठीच केलंय, त्या लोकांना माहितीये का किती भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेचं साहित्य गेले? जवळपास 27 भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेचं साहित्य गेलेलं आहे. इंग्रजीमध्ये आहे, पंजाबीमध्ये आहे, बंगालमध्ये आहे, मी भारतातलं सांगायला लागले. रशियन भाषेमध्ये आहे, फ्रेंच भाषेमध्ये आहे, पॉलिश भाषेमध्ये आहे, झेक भाषेमध्ये आहे. आता बऱ्याच लोकांचे डोळे असे मोठे मोठे व्हायला लागलेत का? मराठी, हिंदी, इंग्रजी आम्हाला एवढ्या भाषा माहित आहेत, रशियन माहित आहे, फ्रेंच माहित आहे, हे पॉलिश का भानगड आहे? बुटाला मारायचं पॉलिश आहे का? अरे बुटाला मारायचं पॉलिश नाही. पोलंड नावाचं एक राष्ट्र आहे, त्या राष्ट्राची भाषा पॉलिश आहे. तिथं साहित्य अण्णाभाऊ साठेचं गेलं. झेक काय? आपल्याकडे झक मारणं म्हणतो ना, ते नाही. झेकोस्लोवाकिया नावाचा एक देश आहे, त्या ठिकाणची जी भाषा आहे त्याला आपण झेक म्हणतो. आणि या झेक मध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेचं साहित्य अनुवादित त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे 7 समुद्राच्या पलीकडे गेले, 7 समुद्राच्या पलीकडे त्यांची कीर्ती गेली. आणि किती कीर्ती गेली माहितीये? एकच उदाहरण सांगतो. अण्णाभाऊ साठेला ज्यावेळेस पहिल्यांदा आमंत्रण आलं होतं लंडनचं आमंत्रण, महाराष्ट्र शासनानं त्यांना विजा दिला नाही. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, अण्णाभाऊ तुम्ही आमच्या विरोधामध्ये काम करता, तुम्ही मला व्हिसा मागायला लागले, तुमची एवढी हिंमत झाली, अरे व्हिसाचं सोडून द्या, अरे नसीब समजा तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकलं नाही, जेलच्या बाहेर आहे. यशवंतराव चव्हाण. तुम्ही म्हणता एवढा ॲक्युरेटली सांगायला लागला, तुम्ही का तिथं होतात काय? अहो मी नव्हतो हो, अण्णाभाऊ साठेचा लहाना भाऊ होता. आणि हा लहाना भाऊ म्हणजे कोण? शंकर साठे. आणि शंकर साठेने एक पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव आहे माझा भाऊ अण्णा भाऊ. वाचा कधी वेळ मिळाला तर. त्या पुस्तकामध्ये लिहून दाखवलंय की अण्णाभाऊ साठेला पॅरिसचं निमंत्रण नाकारण्यात आलं वयाच्या 28व्या वर्षी. वयाच्या 28व्या वर्षी म्हणजे काय क्वालिटी असेल त्या माणसामध्ये त्याचा विचार करा. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, वय वर्ष 23 असणारं पोरग आजही मायबापाच्या जीवावरती जगतंय. वयाच्या 23व्या वर्षी अण्णाभाऊ साठे जे होते, इप्टा नावाचं एक संघटन होतं बॉलिवूडचं, एके सहानी, बलराज सहानी, एके हंगल, ह्या लोकांसोबत ते वावरलेत. आणि इम्टा नावाचं जे संघटन होतं ते संस्थापक अध्यक्षामध्ये, संस्थापक सदस्यामध्ये एक नाव होतं या 5 लोकांपैकी. त्याच्यामध्ये होमी भाभा सुद्धा होते, होमी भाभा शास्त्रज्ञ, ते सुद्धा सदस्य होते. त्यांच्या सोबत अण्णाभाऊ साठेचं सुद्धा नाव होतं. वय वर्ष फक्त 23व्या वर्षी. आम्हाला माहितच नाही. आणि ज्यावेळेस परदेशामध्ये अण्णाभाऊ साठे निघाले त्यावेळेस त्या ठिकाणी जी गाडी होती, जे विमान होतं दिल्लीतून निघालेलं, त्या विमानाचं नाव होतं चित्तोडची राणी. चित्तोडच्या राणीमध्ये फक्त अण्णाभाऊ साठे रशियाला गेले नव्हते बांधवांनो, जवळपास 5 लोक, आणखीन 5 लोक त्यांच्या सोबत गेले होते. आणि 5 लोकांनी अण्णाभाऊ साठेची चेष्टा मस्करी रस्त्यानं केली. कारण अण्णाभाऊ साठेचे का तुमच्यासारखे असे 6 पॅक नव्हते, बॉडी नव्हती, असे गाल फुगलेले नव्हते. कष्ट करून रापलेला चेहरा होता, काळा कुळा होता, गबाळा माणूस होता. सगळ्या लोकांनी चेष्टा केली. पण मॉस्कोच्या विमानतळावरती, रशियाच्या राजधानीमध्ये ज्यावेळेस चित्तोडची राणी नावाचं विमान उतरलं ना, रस्त्याच्या दुतर्फा व्ही आकार होता. व्ही आकार, फोटो काढताना आपण व्ही आकारामध्ये उभा राहतो, हा व्ही आकार होता. आणि ह्या व्ही आकारामध्ये अण्णाभाऊ साठे उतरल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा मॉस्को मधल्या, रशिया मधले जे टॉपचे पत्रकार होते, हे सगळे टॉपचे पत्रकार अण्णाभाऊ साठेची वाट बघत होते. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक अंक होता, त्या अंकाचं नाव होतं मॉस्को टाइम्स.
टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी विविध जे अंक होते ते नव्हते तिथं, पण मॉस्को टाइम्स होता आणि मॉस्को टाइम्सची हेडलाईन होती, काय होती हेडलाईन? हेडलाईन ही होती की सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. आपलं डोक्यावरून गेलंय सगळं, मला माहित आहे. सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को म्हणजे काय भानगड आहे? वादळ वारा फेम वामन दादा कर्डक, सैराट फेम नागराज मंजुळे. म्हणजे त्या कलाकृतीला वजन ज्या व्यक्तीमुळे मिळतं त्या व्यक्तीचं नाव जोडलं जातं. सुलतान नावाची कथा जेलमध्ये लिहिली होती. अण्णाभाऊ साठेचे पाय रशियाच्या मातीला नंतर लागले. 7 समुद्रा पलीकडच्या रशियामध्ये अण्णाभाऊ साठे नंतर पोहोचले. अण्णाभाऊ साठेच्या अगोदर जेलमध्ये लिहिलेली सुलतान नावाची जी कथा होती भारतीय भाषेमध्येच नाही तर रशियन भाषेमध्ये सुद्धा गेली. केवळ रशियन भाषेमध्ये गेली नाही तर रशियातल्या प्रत्येक स्त्री पुरुषांच्या हृदयामध्ये अण्णाभाऊ साठेच्या सुलताननं घर केलं होतं. म्हणून हेडलाईन होती सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे गेल्यानंतर सोव्हिएत काय नावाच्या हॉटेलमध्ये जवळपास 40 दिवस अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी वावरले, त्या ठिकाणी राहिले. आजही तुम्ही संसदेमध्ये गेलात, रशियाच्या संसदेमध्ये गेलात, सोव्हिएत काय नावाच्या हॉटेलमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी ज्याला तुम्ही बाप म्हणता, ज्या बापाचं साहित्य आम्हाला वाचायची गरज वाटत नाही, त्या बापाचं तैलचित्र, मोठा फोटो त्या काळापासून आजही सुरक्षित आहे. लोक त्याला येता जाता वंदन करतात. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी गेले आणि मॉस्कोमध्ये आले, स्टॅलिनग्राड चौकामध्ये आले, त्यावेळेस ही सर्व बातमी पेपरला बातम्या येत होत्या. अण्णाभाऊ साठे अमुक शहराकडे रवाना, उद्या चला अण्णाभाऊ साठे तिकडं, सगळे लोक तिकडे पळायचे. मॉस्को मधल्या स्टॅलिनग्राड चौकामध्ये अण्णाभाऊ साठे आले आणि त्या ठिकाणी त्यांनी उद्गार काढले, मी साध्या सुध्या भूमीतून आलो नाही बांधवांनो, मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेलो आहे, ज्या मराठी माणसामधून आलेलो आहे, ज्या मराठी भूमीतून आलेलो आहे, ज्या महाराष्ट्रामधून आलेलो आहे, ज्या ठिकाणची छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याखाली टापाखाली रगडलेली माती माझ्या माथी लावून इथं आलेलो आहे बांधवांनो. या ठिकाणी भारी लावून आलेलो आहे आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा, ह्या महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा, महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा. मी तो संदेश घेऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायल्यानंतर स्टेजच्या खाली उतरल्यानंतर जे टॉपचे रशियन लेखक होते, ज्यांना शिवाजी महाराजांवरती लिखाण करू लागले, ते सगळे लेखक त्या ठिकाणी आले आणि लेखक येऊन त्यांनी अण्णाभाऊ साठेचं त्या ठिकाणी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेऊन अण्णाभाऊ साठेने त्यांना सांगितलं शिवाजी महाराजांचं चरित्र असं लिहिलं पाहिजे. ते अण्णाभाऊ साठे हो जातीसाठी काम करणारे नाही, त्यांनी जातीसाठी नाही केलं, पण आमच्या डोक्यामध्ये मात्र जातच आहे. जातीच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाहीत. अण्णाभाऊ साठेच्या चित्रपटावरती जवळपास 7 चित्रपट निघालेले बांधवांनो, आणखीन पण चित्रपट येत आहेत बांधवांनो. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठेचं साहित्य, सगळं साहित्य पब्लिश व्हावं यासाठी आम्ही आग्रह सुद्धा धरत आहोत. अण्णाभाऊ साठे ज्यांना बाबासाहेबांच्या विरोधात सांगितलं जातं, किती मिनिट बाकी त्याच्यावरती ज्यावेळेस लिहिलं जातं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी एक कथा लिहिली, त्या कथेचं नाव होतं बुद्धाची शपथ. आई शपथ खरं सांगायला लागले, माझ्याकडे रागानं बघू नका, वाचा बुद्धाची शपथ नावाची कथा, नाही तर तुम्ही पुन्हा म्हणता हे बुधाळलेलं कुठून आले, तुमच्या शब्दात सांगायला लागले. बुद्धाची कथा नावाची कथा लिहिली आणि त्या कथेचा शेवट 3 शब्दांनी केलाय. ज्या खुर्चीवर बसलात ना त्या खुर्चीला असं घट्ट पकडा, तुमचा विश्वास वाटणार नाही हो, म्हणून म्हणतोय तुमचा विश्वास नाही, माझ्यावर नका ठेवू हो, अण्णाभाऊ साठेवरती ठेवा. बुद्धाची शपथ नावाच्या कथेचा शेवट 3 शब्दांनी केलाय. ते 3 शब्द म्हणजे बुद्धम शरणम गच्छामि. अशी पाचर मारून ठेवली ना,
पाचर निघत नसते ती, जशी फुलेनं पाचर मारून ठेवली, बाबासाहेबांनी पाचर मारून ठेवली, आमच्या महापुरुषांनी त्या पाचरा मारून ठेवलेल्या जागावरती. ज्या वेळेस बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, लोकांच्या वर्तनामध्ये बदल झाला. लोकांच्या वर्तनामध्ये बदल झाल्यानंतर ते वर्तन टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिली. त्या कथेचं नाव वळण. माणगावला परिषद झाली, 10वा ठराव पारित करण्यात आला. मेलेलं जनावर ओढायचं नाही, मेलेलं जनावर खायचं नाही. गावामध्ये जनावर सडायला लागली पाटलाच्या, आणि प्रस्थापितांच्या दारामध्ये ढोरांचे वास सुटले. त्यावेळेस त्या लोकांनी मारवाड्यावरती आणि मांगडवरती ज्यावेळेस बहिष्कार टाकला, सापळा रचला. ते टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेने कथा लिहिली. त्या कथेचं नाव आहे सापळा. बाबासाहेबांच्या साहित्यावरती. प्रबुद्ध भारत कोणाचं आहे? कोणाचं आहे प्रबुद्ध भारत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण प्रबुद्ध भारत मध्ये भाषण कोणाचं छापून येत आहे? अण्णाभाऊ साठेच. उघडून बघा ना प्रबुद्ध भारत, मग कळेल ना. आत्रे नावाचे सदग्रस्त सदाशिव पेठेतले इकडचे म्हणत होते अण्णाभाऊ साठेला. अण्णाभाऊ साठे चिराग नगरामध्ये राहायचे, गलिच्छ एरियात. मग आत्रे त्यांना मजाक मध्ये म्हणले, अहो अण्णा, अरे किती वेळ बसता बोळामध्ये? त्या बोळातून बाहेर या ना, त्या बोळातून बाहेर या जरासं. तुच्छ हिन्न. अण्णाभाऊ साठेनं त्यांना काय उत्तर दिलं माहितीये? आत्रे साहेब, हे काय उंदराचं बीळ नाही, हे वारण्याच्या वाघाची गुवा आहे. गुवा बीळ नाही हे. तिथून वारण्याचा वाघ त्यांनी लिहिला. दलिताची शायरी आणि त्याचा प्रेरणास्थान शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडलं. आणि दलिताची शायरी नावाचं लेख युगांतर मध्ये कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठाननं छापून आणले. म्हणजे बाबासाहेबांसोबतच्या त्यांच्या जवळपास 8 भेटी झाल्याचे संदर्भ संशोधकांनी काढलेले आहेत. 8 भेटी, 8. आणि लोकशाहीर नावाची पदवी सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना दिल्याचं आहे. ह्याचा विसर आम्हाला पडता कामा नये. अण्णाभाऊ साठेच्या कालखंडामध्येच नाही तर आताच्या नामांतराच्या कालखंडामध्ये सुद्धा पुचीराम कांबळेंना बाबासाहेबांच्या नावासाठी शहीद झालेले आहेत. चंदर कांबळे शहीद झाले. बाबासाहेबांचं गाणं म्हणता म्हणता विठ्ठल उमप दीक्षाभूमीच्या पवित्र भूमीवरती शहीद झालेले आहेत. बांधवांनो, आमचा गौरवशाली इतिहास काय ते उलगडून बघा. आमच्यावरती कैक वार झाले. कैक वार जरी झाले तर आंबेडकरवाद मातांग समाजाने सोडलेला नाही बांधवांनो. म्हणून लवजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल, लवजी क्रांती मोर्चा तुम्हाला जातीचं संघटन वाटेल. बांधवांनो, जातीचं संघटन नाही, जातीला संघटित करण्यासाठी तयार झालेलं संघटन आहे, जातीचं काम करण्यासाठी नाही. ह्या जातीला बहुजनांचा जो ओरिजिनल इतिहास आहे हा सांगले, आणि बहुजनांचा SC ST NT VJNT OBC मराठा कुणबी लोकांचा जो 45% बहुजनाचा आंदोलनाचा जो मोठा रेटा निर्माण झाला, ह्या रेट्यामध्ये ह्या लोकांना आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण लवजी क्रांती मोर्चा निर्माण केलाय. लवजी क्रांती मोर्चा कशासाठी? अण्णाभाऊ साठेला भारतरत्न मिळवून देण्यासाठी. लवजी क्रांती मोर्चा कशासाठी? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी लागणाऱ्या जाचकाठी दूर करण्यासाठी. लवजी क्रांती मोर्चा कशासाठी? तुम्हाला वाटेवरचं घर माहिती आहे, जे बामशेपनं बांधून दिलं. दुसरं घर चिराग नगरचं माहित आहे. तिसरं घर गिरगावला आहे हाऊसिंग सोसायटीचं. ह्या तिसऱ्या घरावरती ताबा कुलकर्णी नावाच्या बाईचा ताबा आहे, पण आम्हाला माहित नाही. त्याचे कागदपत्र आम्ही काढलेत. आम्ही ह्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये लढाई लढणार आणि रस्त्यावरची लढाई लढणार. आतापर्यंत लवजी क्रांती मोर्चाने अन्याय अत्याचाराचे 118 प्रकरण सांभाळलेत. 118 प्रकरणातील 90 प्रकरणातले आरोपी आज आम्ही जेलमध्ये धाडलेले आहेत. आणि 102 प्रकरणामध्ये कमीत कमी 2 लाख आणि जास्तीत जास्त 22 लाखाची मदत पीडित कुटुंबाला आम्ही मिळवून दिलेली आहे. आणि ह्या मोबदल्यामध्ये आम्ही काय घेतलंय? काय घेतलंय या मोबदल्यामध्ये? आम्ही त्यांचा काळा चहा सुद्धा पित नाहीत. जेवढे खटले आहेत ते इंडियन लॉयर असोसिएशनच्या माध्यमातून फ्री मध्ये लढले जातात. त्यासाठी लवजी क्रांती मोर्चा निर्माण केला जातो. म्हणून आम्हाला प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक वाड्यामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये लवजी क्रांती मोर्चाची आम्ही शाखा निर्माण केली पाहिजे. लोक म्हणतात शाखा कशाला?
शाखा कशाला? अरे पुण्यातल्या लोकांनी अत्याचार होत नसेल पण औरंगाबादला मनोज आवडला मारलं जातंय, खैरनारला येवळामध्ये झोडपलं जातंय, प्रियंकावरती अन्याय अत्याचार केले जातात, आजही बाबासाहेबाची रिंगटोन लावलं म्हणून मारलं जातं. त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्याला तुम्ही समाज म्हणता तोच समाज राहतोय. त्या समाजासाठी संघटित होणं गरजेचं आहे. त्यासाठी शाखा महत्वाची आहे, संघटन महत्वाचं आहे. शाखा म्हणजे काय हो? शाखा म्हणजे कर्णाचे कवच कुंडल. जोपर्यंत कर्णाकडे कवच कुंडल होते कर्णाला कुठलं शस्त्र भेदू शकत नव्हतं. म्हणून संघटन महत्वाचं आहे. अरे जे हवेत उडणारे पक्षी आहेत ज्यांचा काही भरोसा नसतो, कधी मस्जिदीवरती बसतात कधी मंदिरावरती बसतात, ते सुद्धा संघटन मानतात. त्याला आपण थवा म्हणतो. आपण त्याला थवा म्हणतो. हत्तीसारखा प्राणी आहे त्याचं सुद्धा स्वतःच एक संघटन, त्याला आपण कळप म्हणतो. मधमाशाचं स्वतःचं संघटन आहे त्याला आपण मोहोळ म्हणतो. मुंग्याचं संघटन आहे त्याला तुम्ही वारुळ म्हणता. अण्णाभाऊ साठे म्हणतात जर त्यांना कळत असेल तर आम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? एका विटेवर वीट रचली तर एक मजबूत भिंत तयार होते. आम्ही जिवंत हाडामासाची माणसं आहोत. आम्ही एकत्र आल्यानंतर बदल होणार, परिवर्तन होणार, क्रांती होणार. मग विटेवर वीट रचली आणि भिंत बांधली असं होत नाही बांधलो. एक वीट ठेवल्यावर त्याच्यावरती सिमेंट टाकावं लागतं. सिमेंट टाकल्यावर दुसरी वीट, तिसरी वीट, सिमेंट. दोन विटांना जोडण्यासाठी त्या ठिकाणी सिमेंट वापरलं जातं. मग माणसाला जोडण्यासाठी काय गरजेचं आहे? शिव, शाहू फुले, अण्णाभाऊ, लहू, मुक्ता साळवे यांचा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत सिमेंट म्हणून तुम्हाला आणि आम्हाला जोडू शकतो. आणि जाता जाता एका मिनिटामध्ये एकच उदाहरण देतो. आम्ही हे काम का करायचंय? एकदा जंगलाला आग लागते आणि जंगलाला आग लागल्यानंतर सर्व प्राणी सैरभैर पळायला लागतात. पळत पळत गेल्यानंतर हत्ती त्या ठिकाणून जात असतो. शेजारला चिमणी बघतो. चिमणी स्वतःच्या चोचीमध्ये स्वतःच्या पंखामध्ये पाणी घेते, आग विझवण्याचा प्रयत्न करते. हत्ती म्हणतो अगं चिवता येडी झाली का खुळी झाली? तुझे नातलग गेले, माझे नातलग गेले, सगळे गेले, तूच राहिलीस. उठ माझ्या पाठीवर बस आणि स्वतःचा आणि माझा जीव वाचवत आपण. चल उठ. आणि तू ह्या कशाला विझवतेस? मरून जाशील, जळून खाक होशील. तुला काय सिद्ध करायचंय? चिमणी उत्तर देते ते बहुजनांनी ऐकलं पाहिजे. चिमणीनं दिलेलं उत्तर हत्ती दादा तुझं बरोबर आहे. येवलुशा चोचीतल्या, येवलुशा पाण्यातलं, येवलुशा पंखातल्या, येवलुशा पाण्यानं एवढी मोठी जंगलाला लागलेली आग विझणार नाही. पण हत्ती दादा मी का करते? जळून खाक होईल मी याच्यामध्ये. पण मी ह्यासाठी करते ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना त्या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये असेल. या महाराष्ट्राला लागलेली अन्याय अत्याचाराची आग, अविद्येची आग, अंधश्रद्धेची आग, भ्रष्टाचाराची आग विझवण्याची बांधवांनो तुमची आणि आमची आहे. आणि आपण ते सर्वजण करूया या विश्वासानं या ठिकाणी थांबतो. आणि पुढच्या वेळेस मंगळवार पेठेमध्ये शाखा उद्घाटनासाठी अंकल सोनवणे साहेबाला, बाळासाहेबाला तुम्ही बोलवाल आणि शाखा उद्घाटन कराल, संघटन बांधाल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो.